शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरात विविध ठिकाणी थाटण्यात आलेल्या कॅफेमध्ये तरुण तरुणीचे निव्वळ अश्लील चाळे चालत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील 5 कॅफेंची तपासणी केली तेव्हा ही बाब समोर आली। या प्रकरणी पोलिसांनी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत 7 जणांना अटक केली आहे। पथकाने नगर कल्याण रोडवरील द परफेक्ट कॅफे, सारसनगर ते वाकोडी रोड लगत बेला चाव कॅफे, सावेडी गावातील पंपिंग स्टेशन जवळील ऑरिगेनो कॅफे, कोहिनूर मॉल जवळील झेडके कॅफे व स्टेट बँक जवळील वननेस कॅफे अशा 5 ठिकाणी पंचासमक्ष जाऊन खात्री केली असता तरुण तरुणी अश्लील चाळे करताना मिळून आले। पथकाने सदर कॅफे चालकांना कॅफे चालवण्याच्या परवान्याबाबत विचारपूस केली। मध्यवर्ती शहर ते सावेडी उपनगर परिसराला जोडणारा व वाहतुकीचा प्रमुख रस्ता असलेल्या पत्रकार चौक ते नेप्तीनाका चौक रस्त्याचे काम 80% झाले आहे। या रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारे लालटाकी येथील वैष्णवी मातेचे मंदिर नागरिकांच्या सहकार्यातून स्थलांतरित करण्यात आले। जिल्हा रुग्णालय व वारुळचा मारुती परिसर येथील मंदिरे स्थलांतरित केले जाणार आहेत। त्यामुळे येत्या महिन्याभरात कामे पूर्ण होऊन संपूर्ण रस्ता नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले। केडगाव येथील हनुमान नगर परिसरात विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात 7 दिवस चाललेल्या श्रीमद भागवत कथा व शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळ्याची रविवारी मोठ्या उत्साहात सांगता झाली। या सप्ताहाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे परिसरातील महिलांनी पुढाकार घेऊन संपूर्ण सोहळ्याचे नियोजन केले होते। शहरातील बागरपट्टी परिसरात राहणाऱ्या एका 22 वर्षीय युवतीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून तिच्या नातेवाईक व मैत्रिणींना अज्ञात व्यक्तीने मेसेज केल्याने तिची व तिच्या कुटुंबाची समाजात बदनामी केल्याची घटना समोर आली। या प्रकरणी पीडित युवतीने मंगळवारी येथील सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 356 व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तू आमच्या घरातील कोणाबरोबर बोलला किंवा परत आमच्याकडे आला तुला ठार मारेल अशी धमकी देत एकाने 67 वर्षीय वृद्धाबरोबर ऊस कापण्याच्या कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना अहिल्यानगर तालुक्यातील मेहकरी येथे 26 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास घडली। याबाबत झुंबरराव नाबू बडे यांनी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। शहराच्या खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।